संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात 2025-26 मधील आंतर विद्यापीठ स्पर्धांमध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना कलावंतांचा भव्य सत्कार करण्यात आला आहे। तर यावेळी कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांनी विद्यार्थ्यांची प्रसिद्ध गायिका व विद्यापीठाच्या माजी विद्यार्थिनी वैशाली मांडे यांच्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीतून प्रेरणा घेऊन यश संपादन करावे असे आवाहन केले। आणि नानकेबाई वाधवानी महोदयाला यवतमाळ येथे मग मयूर नृत्य सुरू झाला आणि अत्यंत सुंदर प्रकारे त्यांनी दिग्दर्शन केलं आणि याच माणसाच्या मार्गदर्शनाखाली मिमिक्री मध्ये नॅशनल लेवलवरती आणि झोनल लेवलवरती आपल्या महाविद्यालयाचा विद्यार्थी फर्स्ट आलेला सक्षम तायडे म्हणजे नाटकाचे दिग्दर्शक नाही तर मिमिक्रीचे सुद्धा दिग्दर्शक आहेत। ज्या विस्ताराकडे बॅलन्स करून त्या मुलीची प्रॅक्टिस सहित एनर्जी टिकवणे याचे मापदंड साक्षात प्रकाशजींना माहिती आहे। ते नुपूरच्या माध्यमातून स्वतःचा प्रकाशझोत आपल्या समाजामध्ये पसरवत आहेत आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला ही विक्ट्रीज प्राप्त होत आहेत। फ्रेंड्स, एकदा झाल्याच पाहिजे। मान्यवरांतर्फे श्रीकृष्ण ताई यांचा सुद्धा सत्कार करण्यात येईल। सोहम गादे हा सुद्धा विद्यार्थी साथीदाराच्या मध्ये या प्रभूतींनी आपली साथ संगत केलेली आहे। सुवर्ण कन्या म्हणजे वैशाली माडे हे नाव सर्वप्रथम सगळ्यांच्या मनात आलं आणि त्यांनी पण त्याला होकार दिला आणि आज त्या उपस्थित राहिल्या। त्यांना बोलण्याचं मुख्य उद्दिष्ट हेच की जसं सांगितलं गेलं की आपल्या विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी आहेत त्यांनी देखील यूथ फेस्टिवल मध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि राष्ट्रीय स्तरावर जाऊन सुवर्णपदकही प्राप्त केलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांच्या उपस्थितीमुळे निश्चितपणे विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना अतिशय चांगली अशी प्रेरणा मिळेल आणि संघर्षातून अतिशय मेहनतीने जिद्दीने एखादी व्यक्ती आयुष्याचा कुठला टप्पा गाठू शकते, एवढा मोठा टप्पा गाठू शकते याचं गोष्टीवरचं उदाहरण आज आपल्यासमोर बसलेलं आहे म्हणजे वैशाली माडे। निश्चितपणे त्यांच्या आजच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांना आणि आम्हा सर्वांनाही त्यांच्या प्रवासातून एक प्रेरणा मिळालेली आहे, आमचा उत्साह वाढलेला आहे। त्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांनाही देखील आवाहन करतो की त्यांच्या संघर्षाचा, त्यांच्या जिद्दीचा, त्यांच्याकडनं प्रवासाचा आपणही एक प्रेरणा घेऊन आपणही आज त्या ज्या ठिकाणी पोहोचलेले आहे त्या ठिकाणी मी कसा पोहोचू शकेल याकरता निश्चितपणे एक प्रेरणा आपण घ्यावी, संदेश आपण घ्यावा। वैशाली मांडे यांनीही गुरूंचे महत्त्व अधोरेखित करत युवा शक्ती हीच देशाची खरी ताकद असल्याचे सांगितले। स्वप्न बघायची एक उर्मी असते, पण मी जेव्हा इथे युनिव्हर्सिटीमध्ये होते, जेव्हा कॉलेजमध्ये होते, स्वप्न बघायला मला माझ्या गुरुजनांनी शिकवलं। त्यांच्या कौतुकाची थाप नेहमीच माझ्या पाठीशी राहिली, म्हणून मी आज इथे वैशाली मांडे होऊन उभी राहिली आहे। सो त्या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं थोडंसं का होईना त्यांच्याबद्दल मला बोलायची संधी प्राप्त झाली। नाना देशमुख सर इथे आहेत, खूप खूप आनंद होतोय मला, इतकं नॉस्टॅल्जिक वाटतं इकडे येऊन की पूर्ण जो कॉलेजचा वेळ होता, मी जसं तुम्हाला बक्षीस देत होते असं सगळं मला तो पूर्ण त्यावेळेचा काळ आठवत गेला। खूप आनंद होतोय आज। सगळी मुलं ज्यांनी प्रावीण्य प्राप्त केलं आहे या युनिव्हर्सिटीच्या इंटर झोनल आणि नॅशनल मध्ये, त्या सर्वांचं मनापासून खूप 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 अभिनंदन करते। तर कार्यक्रमात विजेत्यांना रोख पारितोषिक, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, अमरावती।